हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे खूपदा असं होतं की कुठल्या तरी लग्नाला जायचं असेल, कार्यक्रमाला जायचं असेल आणि तोच त्या साडीवर Oh ब्लाऊज my घातला तर God. तोच बोरिंग लुक होऊन जातो आणि प्रत्येक वेळेला त्याच साडीवर तेच ब्लाऊज घातल्यामुळे नकोसं वाटत असं काहीतरी डिफरंट युनिक करायचं असेल, बोरिंग लुक करायचं नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असे काही ब्लाऊज जी घातल्यानंतर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप ट्रेंडिंग, युनिक आणि मस्त वाटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी आज शेअर करते आहे तुमच्याबरोबर वेलवेटचे ब्लाऊज। येस, वेलवेटच्या ब्लाऊजची फॅशन किंवा ट्रेंड पुन्हा आलेला आहे आणि असे वेलवेटचे ब्लाऊज जर तुम्ही ट्रॅडिशनल साडीवर घातले, वेस्टर्न साडीवर घातले किंवा आणि कुठल्या साडीवर घातले तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप ट्रेंडिंग आणि डिफरंट वाटायला लागतो। पारंपरिक साड्यांवर सुद्धा तुम्ही असे ब्लाऊज घातले ना तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो एकदम स्टायलिश वाटायला लागतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर करणार आहे। कुठल्या साडीवरती असे वेलवेटचे सुंदर सुंदर ब्लाऊज जर तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो एकदम स्टायलिश आणि युनिक वाटायला लागेल। चला मग बघूया। तर सगळ्यात पहिली साडी आहे ती म्हणजे नेटची साडी आणि नेटच्या साडीवरती ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला खूप असं असतं की कुठला प्रकारचा ब्लाऊज ह्यावरती घालू किंवा त्यातलाच जर घातला तर ते खूप सटल होऊन जातं, एकसारखं दिसायला लागतं। त्यापेक्षा काहीतरी डिफरंट असं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही नेटच्या साडीवरती असा वेलवेटचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला। खरंच मी तुम्हाला सांगेन खूप जास्त ट्रेंडिंग, स्टायलिश आणि मस्त वाटेल असा एखादा तरी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा वेलवेटचा, खूप जास्त चांगलं वाटेल आणि जी तुमची नेटची साडी आहे ती खूप जास्त खुलून दिसेल। त्यामुळे तुम्ही नक्की असं ट्राय करू शकता। जी तुमच्याकडे नेटची साडी आहे त्यावरती त्याच्या कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज शिवून घ्यायचा किंवा स्टिच करून घ्यायचा, जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो एकदम स्टायलिश वाटायला लागेल आणि मस्त असा लुक। त्याची साडी आहे ती म्हणजे सिल्कची साडी आणि सिल्कच्या साड्यांवरती असा वेलवेटचा ब्लाऊज खूप जास्त चांगला वाटतो। सिल्कच्या साड्या एकदम उठून दिसायला लागतात। सपोज तुमच्याकडं कांजीवरम साडी असेल किंवा सिल्कची कुठली भरलेली साडी असेल तर अशा साड्यांवरती प्लेन तुम्ही जर वेलवेटचे ब्लाऊज स्टिच करून घेतले तर खरंच कमाल असा लुक वाटायला लागतो, खूप सुंदर दिसायला लागतो। आपण जर तुमच्याकडे सिल्कच्या साड्यांमध्ये प्लेन साड्या असतील तर त्यावरती आपण भरलेला हेवी असा वेलवेटचा ब्लाऊज घालायचा, ते सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं आणि मस्त असं दिसायला लागतं। इवन मी म्हणेन की पैठणीवर सुद्धा तुम्ही असे वेलवेटचे ब्लाऊज घालू शकता, तो सुद्धा एक पारंपरिक आणि युनिक असा टच देऊन जातो। खूपदा तुम्ही बघू शकता आजकालच्या ज्या ब्रायडल्स आहेत किंवा लग्नामध्ये असे खूप सिल्कच्या साड्यांवरती वेलवेटचे ब्लाऊज घातले जातात आणि खरंच तो खूप कमाल असा लुक वाटायला लागतो, युनिक टच देऊन जातो, खूप तुम्ही सुंदर दिसायला लागतात। त्यामुळे असे वेलवेटचे ब्लाऊज नक्की तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं, जर प्लेन साडी असेल तर भरलेला वेलवेटचा ब्लाऊज घालायचा आणि जर भरलेली साडी असेल तर प्लेन वेलवेटचा ब्लाऊज घालायचा, हे तुम्ही डोक्यात ठेवून स्टिच करून नक्की होऊ शकता। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे नऊवारी साडी। अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, नऊवारी साडीवर सुद्धा तुम्ही असा एखादा स्टिच केलेला किंवा तयार आजकाल खूप वेलवेटचे ब्लाऊज मिळतात, असा एखादा मस्त असा वेलवेटचा ब्लाऊज घातला ना तर खूप मस्त छान असा लुक वाटायला लागतो, युनिक टच देऊन जातो। इकडे तर तुम्ही पारंपरिक वाटत असा आणि इकडे एक ट्रेंडिंग असा लुक देतो। खूपदा तुम्हाला बघायला मिळेल ब्रायडल्स म्हणा किंवा ज्यांना फोटोशूट करायचं असतं, काहीतरी डिफरंट दिसायचं असतं, असे खूप जण तुम्हाला बघायला मिळतील की नऊवारीवरती असे वेलवेटचे ब्लाऊज यूज करता आहेत आणि तुम्ही सुद्धा जर नऊवारी घालणार असाल आणि तुम्हाला वेगळा असा टच हवा असेल तर नक्कीच तुम्ही त्यावरती वेलवेटचं ब्लाऊज घाला। मग ते कॉन्ट्रास्ट घालू शकता, प्लेन घालू शकता, जशी साडी आहे तसा बॅलन्स असला पाहिजे साडीमध्ये आणि ब्लाऊजमध्ये, एवढंच लक्षात ठेवायचं। आणि असा एखादा वेलवेटचा ब्लाऊज तुम्ही नऊवारीवर नक्की ट्राय करा, नक्कीच बघा तुमचा लुक जो आहे एकदम वेगळा दिसेल। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ऑर्गेन्झा साडी आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, मी आधी खूप व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये ट्रेंडिंग साड्यांमध्ये ऑर्गेन्झा साडी ही एक सुद्धा मी सांगितलेली होती आणि ऑर्गेन्झा साडीवरती तुम्हाला खूप मस्त आणि वेगळा असा टच द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्यावरती मस्त आणि कॉन्ट्रास्ट असा वेलवेटचा ब्लाऊज घातला ना तर खरंच तुमचा लुक जो आहे तो खूप स्टायलिश आणि चांगला वाटेल।
त्यामुळे जर तुमच्याकडे अशी एक ऑर्गेन्झा साडी असेल ना, तर नक्कीच तुम्ही असा वेल्वेटचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करा. खरंच तुमचा जो लुक आहे तो खूप स्टायलिश आणि मस्त वाटेल. त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे सिक्वेन्सची साडी आणि सगळ्यांनाच माहीत आहे सिक्वेन्सची साडी जी आहे ते पूर्णपणे भरलेली असते किंवा चकमकी असते आणि अशा वेळेला जर सिक्वेन्सच्या साडीवरती आपण वेल्वेटचा ब्लाऊज घातला तर खूप जास्त चांगला वाटतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सिक्वेन्सची साडी जी आहे ती खूप भरलेली असते, त्यावरती आपण भरलेलाच जर वेल्वेटचा ब्लाऊज घातला तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. त्यामुळे सिक्वेन्सच्या साडीवरती शक्यतो तुम्ही प्लेन कलरचा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज घातला किंवा त्याच कलरचा थोडासा डार्क शेडमध्ये ब्लाऊज जर घातला तर खूप जास्त चांगलं वाटेल. तुमची जी साडी आहे ती खूप उठावदार दिसेल, चांगली दिसेल. त्यामुळे सिक्वेन्सच्या साडीवरती शक्यतो प्लेन वेल्वेटचा ब्लाऊज घालायचा, जेणेकरून आपला जो लुक आहे तो खूप छान वाटेल. लक्षात ठेवायचं कुठलाही वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करताना किंवा त्या साडीवरती घेताना बॅलेन्स असला पाहिजे. जर साडी भरलेली असेल तर ब्लाऊज तो आहे तो खूप प्लेन मस्त आणि चांगला असला पाहिजे. जर साडी प्लेन असेल तर ब्लाऊज आपण भरलेला मस्त आणि स्टायलिश असा स्टिच करून घेऊ शकता. साडी आणि ब्लाऊज वेल्वेटचं ह्यामध्ये खूप असा बॅलन्स असेल तर नक्कीच जी साडी घातलेली आहे आणि त्यावरती एखादा असा वेल्वेटचा ब्लाऊज घातला असेल, तुमचा जो लुक आहे तो खरोखर खूप सुंदर, मस्त आणि स्टायलिश आणि मला तर असं म्हणायचं आहे खूप ट्रेंडिंग असं लुक वाटेल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की साडी आणि ब्लाऊजमध्ये बॅलन्स नक्कीच असला पाहिजे. बस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत असे काही वेल्वेटचे ट्रेंडिंग ब्लाऊज, कुठल्या साडीवर कुठले ब्लाऊज घालायचे आणि कुठल्या साडीवरती कुठले ब्लाऊज नाही घालायचे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. तुमचं मला खूप प्रोत्साहन मिळतं आहे, खूप छान छान अशा कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आणि अशा छान छान साड्यांवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेल्वेटचे ब्लाऊज नक्की ट्राय करा. फक्त मी तुम्हाला सांगितलं तसं साडी आणि ब्लाऊजमध्ये जे आहे ते बॅलन्स असला पाहिजे. कुठल्या प्रकारची साडी आहे त्याप्रमाणे वेल्वेटचा ब्लाऊज आपण निवडायचा. नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप स्टायलिश आणि मस्त वाटेल. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.